अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता। आज त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। 21 जानेवारी रोजी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता। तेव्हापासून अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। आज अखेर सुभाष झांबड यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड अजिंठा अर्बन बँकेचे अध्यक्ष असून बँकेमधील 98,48,00,000 व 21 कोटी रुपयाच्या घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर सिटी चौक पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। पहिला गुन्हा हा ऑक्टोबर 2023 मध्ये दाखल असून दुसरा गुन्हा हा नोव्हेंबर 2024 मध्ये नोंदवण्यात आला आहे। दरम्यान पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत। यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता। त्यानंतर झांबड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। तेथे त्यांच्या अर्जाच्या सुनावणीच्या वेळी झांबड पोलिसांसमोर हजर झाले आणि पुन्हा जामिनासाठी अर्ज केल्यावर त्यावर न्यायालयाने तात्काळ निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत। यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालयात आणि औरंगाबाद खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता। पोलिसांनी झांबड यांना जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळताच पोलिसांनी त्यांना 12 दिवस कोठडीत पुढील चौकशीसाठी रवानगी केली आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।